ही फक्त एक घटना नाही, तर एका कुटुंबाच्या स्वप्नांचा, आशांचा आणि आयुष्याचा अचानक झालेला अंत आहे. घटना इतकी अचानक आणि धक्कादायक होती की गावकऱ्यांना काही काळ विश्वासच बसत नव्हता की हे खरंच घडलं आहे का. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. मी जिल्हा प्रतिनिधी विवेक चौधरी आज आपल्या सिल्लोड तहसीलमधील धानोरा या गावामध्ये आलेलो आहोत. वडील आणि 2 मुलं यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर याविषयी आपण जाणून घेऊया काळे काकांकडून. काका, आपलं नाव काय? बाजीराव जन्म काळे. ही घटना कशी झाली नेमकी, त्याच्याविषयी थोडी. म्हणजे कसं आहे, सकाळी 9 वाजता जेवण करून ते विहिरीमध्ये मोटर चालू करायकरता इथं आले होते. पण बराच वेळ झाल्यानंतर 1 घंटा 2 नंतर त्याच्या मला की अजून काय येत नाही वगैरे. मग त्यामुळे त्यांची घरची मिसेस आहे तिथं बघायला आलते, ही कोसळून गेली. मग त्यानंतर वारला मग गावातले बरेचसे जमा झाले. तर विहिरीचं बांधकाम चालू होतं. बांधकामच्या लेवल पर्यंत पाणी आलं होतं. ते पाणी काढण्याकरता ते विहिरीत उतरलं, ते मोटर सोडत होते. तितक्यात ती मोटर सोडताना ती विहिरी आजूबाजूला कोसळली. आणि हे जे माती आजूबाजूला विहिरीच्या दिसते, हे नेमकं काय आहे? हे जे जेव्हा जी कोसळ जमीन लेवल ती विहीर झाली, त्यानंतर आढावा करून गावातल्या प्रतिनिधींनी, गावातल्या लोकांनी सहकारी सिल्लोडकडून वगैरे फोन करून JCP वगैरे पोकळे आले. त्यांनी ही माती काढून त्यांनी बाजूला करून त्यांना त्या विहिरीतून काढण्याचे प्रयत्न केले. सकाळपर्यंत ते 6 वाजेपर्यंत निघून आले. नेमकी ही घटना असं म्हणतात की रात्री झाली. रात्री किती वाजता? रात्री झाली 9 वाजता. तिथून ते विहीर सोडायला आले होते. पण नेमकं घरात हे लवकर घरी येत नाही, त्यामुळे घरचे बाहेर मंडळी इथं आली. बघितलं तर त्यावेळी ती विहीर कोसळली, पूर्ण कोसळली. मग त्याने आढावा करून गावातले लोक जमा झाले. नंतर ते सामान काढून माती काढायला सुरुवात केली. रात्री जेमतेम 12 वाजेपासून माती काढायला सुरुवात झाली होती. तर सकाळ 6, 7, 8 वाजेपर्यंत चालू होती. धन्यवाद काळे काका. सकाळी 6 पर्यंत म्हणजे रात्री 9:30ला ज्यावेळेस ही पूर्ण घटना झाली, त्यानंतर 11 किंवा 11:30च्या सुमारास इथं पोकलँड, LR आणि बरेचसे मशिनरी जे विहीर उत्खननासाठी आलेले आणि बरीचशी माती, विहिरीचा कडा, विहिरीचं मटेरियल हे बरेचसे बाजूला टाकण्यात आलेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मृत्युमुखी पडलेल्यामध्ये स्वर्गीय बाजीराव सर्जेराव काकडे आणि त्यांच्यासोबतच त्यांचा पुत्र, मोठा मुलगा आजीनाथ बाजीराव काकडे आणि लहान मुलगा श्याम बाजीराव काकडे, हे तिघही दुर्दैवी यांचा अंत झालेला आहे. यामुळे रात्री जी घटना झाली त्यामुळे संपूर्ण धानोरा परिसर, पूर्ण गाव हळहळले आहे. पूर्ण सिल्लोड तालुक्यातील बरेचसे लांबून लोक आज इथं यांच्या अंत्यविधीला हजेरी लावली होती. बाजीराव काकडे हे गावातील अत्यंत मेहनती आणि कष्टाळू, तसेच मनमिळावू स्वभावाचे, सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व होते. आपल्या कुटुंबातील आयुष्यभर कष्ट करणाऱ्या या माणसाचा असा दुर्दैवी अंत होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. अचानक जाण्याने गावावर शोकाकूळ पसरलेले असून सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. ही फक्त एक घटना नाही, तर एका कुटुंबाच्या स्वप्नांचा, आशांचा आणि आयुष्याचा अचानक झालेला अंत आहे. घटना इतकी अचानक आणि धक्कादायक होती की गावकऱ्यांना काही काळ विश्वासच बसत नव्हता की हे खरंच घडलं आहे का. आपण जी घटना झाली तर त्याविषयी कृष्णा सर्जेराव काकडे यांच्या प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ही घटना कशी झाली आणि कसं तुम्हाला माहित पडलं? ही घटना अशी झाली की घरून लग्न जेवून आल्याच्या नंतर हिरवत गेली आणि किती मोठा अंतर राहतो. फोन कळवला, तिथून इटलो व्यवस्था हिर बाजेल होती. याला आणून पोखराला सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस तुम्हाला माहित पडलं तर घरामध्ये कोणाला हे सर्वप्रथम माहित पडलं? घरात माहिती फोनच्या द्वारे आम्ही गावाच्या खाल्लाकडून राहतो. आमचं त्याचं अंतर 2 किलोमीटरचं. फोन करता तर पहिल्या झोपाच्या मराठ्यात आला. फोन उचलल्या गेला नाही. मग कळवलं की डबल फोन केला आणि कळल्याच्या नंतर इथे आलो तर ही घटना अशी होईल.
ज्यावेळेस ही घटना माहीत पडली तर त्यानंतर मशिनरी आणून हे किती वेळापासून चालू होतं? मशिनरी आणून मशिनरी पहिलेच येल होती सोलार येणार हं. ते असताना भाऊ तिथे थोडं पाणी काढा करता गेली. हं. तर ते ढिसट झाल्याच्यामुळं हं. त्यांना कृष्णाजी मला एकदा हे सांगा की आता कुटुंबामध्ये म्हणजे हे जी घटना झाली तर ह्याच्यात कोण कोण मृत्युमुखी? भाऊ हा. 2 पुतणे हा. 3 जण. त्यांच्या पश्चात आता घरात कोण कोण आहे? त्याच्या पश्चात आमची भाऊजाई, हं. एक सूनबाई आहे, हं. बाकी कोणी नाही आणि एक नाती. नाते. म्हणजे जे आजीनाथ बाजीराव काकडे होते त्यांना एक मुलगी होती, त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्याच्यानंतर बाजीराव सर्जेराव काकडे हे यांची पत्नी हा, ती आहे. त्यांची हा, मुलाची आजीनाथची आई आहे. अच्छा. तर या घटनेमध्ये पूर्ण धानोरा जे गाव आहे तर ते हादरून गेलेलं आहे आणि आज प्रत्यक्षात आपण या ठिकाणी येऊन पूर्ण घटनेचं विवरण केलेलं आहे.